न्यायाधीश महोदय, आतापर्यंत भावना गाडे पाटील यांनी कोर्टामध्ये जशा खोट्या गोष्टीच सांगितलेल्या आहेत तशा खोट्या गोष्टींमध्येच भर पाडणारा हा आरोप आहे. खरं तर एखाद्या मूकबधीर व्यक्तीला जर स्वतःच्या बचावासाठी स्वतःचा वकील नेमता येत नसेल तर सन्माननीय कोर्ट त्याला स्वतःचा वकील नेमून देतं. त्यांनी केलेले हातवारे कोर्टामध्ये सगळ्यांना समजावेत यासाठी कोर्ट त्याला इंटरप्रिटर देखील देतं, म्हणजे दुभाषी देतं कोर्ट त्याला. मग या सिच्युएशनमध्ये एखाद्या बहिणीने आपल्या भावाची केस लढण्याचा प्रश्न येतोच कुठे? वास्तविक परिस्थितीमध्ये आरोपी व्यंकटेश यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कबुली जबाब नोंदवलेला आहे, सही केलेली आहे, अंगठा दिलेला आहे. मग जेव्हा कोर्टामध्ये ही केस उभी राहते तेव्हा ते मी निर्दोष आहे, मी निरपराध आहे, माझी मुक्तता करण्यात यावी या प्रकारचं कुठलंही याचनापत्र त्यांनी दिलेलं नाही. किंबहुना मी हे स्टेटमेंट कुठल्या तरी दबावाखाली येऊन केलेलं आहे असं देखील ते कबूल करत नाहीत. मग या परिस्थितीमध्ये न्यायाधीश महोदय, ही केस उभी राहण्यामध्ये अर्थच काय आहे? तुमच्या आशिलाने या दोन्ही गोष्टी अजून कोर्टात का नाही सादर केल्या? सर सर न्यायाधीश महोदय, मला हेच सांगायचं, यांच्या केसमध्ये काही तथ्यच नाहीये. त्यांच्याकडे हा पुरावा नसला तरी पुराव्याचा अभाव कुठलीही गोष्ट सिद्ध करत नाहीये. ठीक आहे न्यायाधीश महोदय. न्यायाधीश महोदय, मला आरोपी वेंकीला काही प्रश्न विचारण्याची अनुमती मिळावी. प्रोसीड. धन्यवाद. तुला सगळं खरं बोलेन, खोटं बोलणार नाही अशी शपथ मान्य आहे? त्याची संमती आहे. आरोपी व्यंकटेश दळवी, तुझे स्टेटमेंट दिलेस ते कुठल्याही दबावाखाली दिलेस का? तू कोणाच्या दबावाखाली येऊन हे स्टेटमेंट दिलंय का? न्यायाधीश महोदय, माझा मुद्दा खराच आहे, हाच खरा गुन्हेगार आहे. आम्हालाही वेंकी दादाला काही प्रश्न विचारायचे. त्यांनी गुन्हा केलाय का नाही ते विचारायचं आहे आम्हाला. तुम्ही वकील नाही, तुम्ही बोलू शकत नाही. व्यंकटेश, तू श्रीकांत इनामदार यांच्या ॲक्सिडेंटला प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या जबाबदार आहेस का? व्यंकटेश, तू श्रीकांत इनामदार यांच्या ॲक्सिडेंटला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जबाबदार आहेस का? याचाच अर्थ व्यंकटेश यांनी हा गुन्हा केला नाही असं यांचं म्हणणं आहे. त्यांनी तसं लिहून दिलं नसलं तरीही त्यांना तो गुन्हा मान्य नसेल तर ही केस ग्राह्य धरण्यात यावी. जजनी म्हणायला पाहिजे केसच नको, सुलते वाचून खोकला जाईल. तू तुझ्या डिअर भावनाला जी पुस्तक आणून दिलीस ना, त्याचा काहीच उपयोग नाही आता. जर केसच उभी राहिली नाही तर ती लढणार काय? एवढीच जर हौस असेल ना तर
LLB नावाचा एक कोर्स आहे तो कर म्हणा. काय ना, हे कोर्ट आहे. हे लहानपणी डॉक्टर आणि टीचर खेळण्याची जागा नाही आहे ना. थांबा मी देते. थोडं बोलू का तुमच्याशी? तनुजाबद्दल सोडून काही बोला. त्या मुलीचं नाव घ्यायचं नाही असं कालच सांगितलं ना तुम्ही. आणि तिच्याबद्दल नव्हते बोलणार मी काही. बोला, जे काय बोलायचं ते बोला. बरं, मला असं वाटतं की आपल्या घरातलं वातावरण बदलण्यासाठी आपण विश्वा आणि सईचा साखरपुडा लवकरात लवकर करायला हवा. म्हणजे बघा ना, आता लग्नाची सुपारी तर फुटली आहे, मग साखरपुड्यासाठी इतका वेळ थांबण्याचं कारण ते काय? आणि हो, साखरपुडा आपण घरातच करूया. मला कामासाठी मदत लागेल, कारण आपले जे काही नोकर आहेत त्यांना त्यांच्या ड्युटीज दिलेल्या आहेत ना, त्यामुळे 1-2 मदतनीस लागतील. तुम्ही आता साईटवर जाताय ना, तेव्हा येताना जरा पेठे काकांना भेटाल का? ते म्हणजे त्यांना सांगा की आपल्याला 1-2 मुली हव्यात मदतनीस म्हणून. ठीक आहे. तसंही आम्ही पेठे काकांना भेटावा विचार करतच होतो. आम्हालाही अकाउंटिंगसाठी मुलगी हवी होती. इतर कुठे जाहिरात देऊन मुलाखत घेण्यापेक्षा त्यांना सांगितलेलं केव्हाही बरं. तुमचं काम आम्ही आज नक्कीच करू. आणखी एक विचारू? थोडं उशिरा गेलं तर नाही चालणार? म्हणजे थोडा वेळ थांबल का? का? अहो, आज की नाही मी पुरणपोळी, कटाची आमटी, भाजी असं सागर संगीत स्वयंपाक केला होता. काल घरात जे काही घडलं त्यामुळे कोणी जेवलं नाही ना. आप्पा सुद्धा उपाशी आहेत. म्हणून म्हटलं की सगळ्यांना आवडेल असं काही केलं तर पोटभर जेवतील सगळे. थांबाल? का वेळ थांबवून निघता येईल असं वाटत नाही आम्हाला. आणि तुमचा स्वयंपाक झाला असेल तर मग आम्ही आप्पांना भरूनच निघू. बरं झालं आलास. बाबा आता साईटवर चालले, तू जा त्यांच्यासोबत. आता तो कशाला? त्याला काही काम नाही काय? तुम्ही थांबा हो जरा. विश्वा, तुला एक गोष्ट सांगितली नव्हती. त्या दिवशी बाबांचा ऍक्सिडेंट होता राहिला. काय? आणि त्या जीवघेण्या प्रसंगातून त्या मुलीने यांना वाचवलं. आई, तुम्ही हे का नाही सांगितलं मला? अरे तू काळजी करत बसशील म्हणून नाही सांगितलं. आणि तुला माहिती आहे ना, हे कामात एवढे गुंतून जातात की यांचं लक्ष नसतं. ते ड्राईव्ह सुद्धा नीट करणार नाही. हे बघ, माझं लक्ष लागणार नाही, तू जा यांच्यासोबत. बाबा, मी येतोय तुमच्यासोबत. ठीक आहे. मी आप्पांसाठी ताट वाढायला घेते. हा, तू बस, तुला कॉफी आणते. बस बरं.